पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय, बाबा शार्दूलला ओरडत असतात. बाबा बोलतात, अरे किती दिवस घरात बसणार आहेस, काहीतरी कामधंद्याचं बघ. तेवढ्यात दारावर त्यांच्या गुंडे येतात आणि ते पैसे मागत असतात. शार्दूल पळून जात असतो. ते शार्दूलला पकडतात आणि बोलतात, हे तू मंगळसूत्र देऊन गेलास ना, आम्हाला याचे लाखो रुपये तरी येतील का? हे घे मंगळसूत्र आणि आमचे पैसे दे. बाबा म्हणतात, काय चालू आहे हे शार्दूल, काय बोलत आहेत हे गुंड? गुंड म्हणतात, थांबा मी सांगतो तुम्हाला. तुमच्या या सुपुत्राने आमच्याकडून 18 लाख रुपये घेतले आहेत आणि अजून दिले नाही. एक दमडीसुद्धा दिली नाही अजून. बाबा म्हणतात, शार्दूल अरे का घेतलेस पैसे? बाबांना धक्काच बसलेला असतो. शार्दूल म्हणतो, अहो बाबा मी बिझनेससाठी घेतले होते. शार्दूल म्हणतो, मी काय कुठे पळून नाही जाणार ना, देईन तुमचे पैसे. तो गुंडा म्हणतो, हो का, काय देणार ते दिसतंय. तुझी तर नेहमी नाटकंच असतात. आज काय बापाचं श्राद्ध, उद्या बहिणीला अटॅकच आलाय. अरे आता आम्हाला खात्रीच पटली आहे, तू काही पैसे देणार नाही. तो गुंडा वसुंधराचे केस पकडतो आणि म्हणतो, ही तुझी बायको आहे ना, आता तू पैसे देईपर्यंत तुझी बायको आमच्याकडे राहील. विसर आता तुझ्या बायकोला. बाबा म्हणतात, अहो सोडा माझ्या सुनेला. मी तुम्हाला विनंती करतो, तुमचे पैसे मी परत करतो, वचन देतो तुम्हाला. मी माझं घर, नर्सरी विकेन आणि तुमचे पैसे देईन. तो गुंडा बाबांकडे बघतो आणि बोलतो, तुम्ही बोलताय ना म्हणून सोडतोय. आणि तो गुंडा वसूला सोडून देतो आणि म्हणतो, एका आठवड्यात पैसे नाही दिलात ना तर तुमचे काही खैर नाही आणि तुम्हाला सोडणार नाही. आणि तो मंगळसूत्र फेकून देतो आणि शार्दूलला म्हणतो, अरे तू रे, परत पैसे वगैरे मागायला यायचं नाही, आधीच सांगतोय. आणि आणि ते गुंड निघून जातात. आई बाबा वसूला म्हणतात, तुला लागलं वगैरे नाही ना? आणि इकडे शार्दूल आरामात परत सोप्यावर झोपतो. आई बाबा म्हणतात, अरे तुला काही काय गंमत वाटते का, काय करतोस हे सगळं? आई म्हणते, अहो तुम्ही शांत राहा ना. बाबा म्हणतात, ही शांत राहायची वेळ नाही आहे. बाबा शार्दूलला विचारतात, काय केलंस त्या पैशाचं शार्दूल? शार्दूल हसत हसत म्हणतो, जे सांगितलं ना तेच केलं. बाबा शार्दूलला बोलतात, अरे काय तू मंगळसूत्र द्यायला निघाला होता? शार्दूल काहीच म्हणत नाही. शार्दूल म्हणतो, बाबा तुम्ही एका आठवड्याची मुदत मागितली आहेत ना, बस केलात, थँक्यू बाबा. बाबा म्हणतात, अरे आता काय तू दुसऱ्यांकडून पैसे आणून त्यांना परत करणार आहेस का? आणि त्या गुंडांनी तुझ्या बायकोला काय केलं असतं तर? शार्दूल म्हणतो, काय केलं असतं, पकडून ठेवलं असतं आणि सोडलं असतं. बाबांना हे ऐकून धक्का बसतो. बाबांना पहिलाच धक्का बसलेला असतो. त्यांना वाटतं शार्दूल आता खूप पुढे गेला आहे. त्यांना फक्त वसुंधराचा चांगुलपणा दिसत असतो. ते वसूला विचारतात, याने काय काय केलं आहे, खरं खरं सांग पटकन. वसुंधरा सगळं सांगते, कसे पैसे घेतले, कोणाकडून घेतले. आणि शार्दूल हे ऐकून खूप चिडतो आणि वसुंधराला म्हणतो, माझ्या आईबाबांना माझ्यासमोर माझी चुगली करून देतेस का? आणि तो वसुंधराला मारायला लागतो. तेव्हा बाबा थांबवतात आणि बोलतात, काय करतोयस तू हे? आणि शार्दूल बाबांची कॉलर धरतो. आईला हे आवडत नाही. आई पटकन शार्दूलच्या कानाखाली मारते. बाबा शार्दूलला फरफरट घराबाहेर काढतात. शार्दूल आतमध्ये परत येतो आणि वसूला म्हणतो, सांग ना माझ्या आईबाबांना मी किती चांगला आहे. शार्दूल परत वसुंधराला मारायला लागतो आणि म्हणतो, खरं तर त्या गुंडांजवळ तुला विकूनच टाकलं पाहिजे होतं, म्हणजे बरं तरी झालं असतं. बाबांना हे अजिबात आवडत नाही. बाबा शार्दूलला घराच्या बाहेर काढतात आणि दरवाजा बंद करून घेतात. तर इकडे आई बाबा वसूची माफी मागतात. वसुंधरा बोलता बोलता आईबाबांना सांगते, मी प्रेग्नेंट आहे. आईबाबांना हे कळतं वसूला किती त्रास झाला आहे आणि ते वसूला आपल्या मुलीसारखं वागवतात आणि तिला मिठी वगैरे मारतात. आणि त्यानंतर वसुंधरा विचारातून बाहेर येते आणि वर्तमानमध्ये येते. तेवढ्यात बनी तिथे येतो आणि म्हणतो, आई चल लवकर, बाबा आलेत, चल लवकर. वसुंधरा विचार करते, आकाश इकडे का आलाय, काय करतोय इकडे? वसुंधरा बाहेर येते. आई बाबा वसूकडे धावत येतात आणि म्हणतात, अगं पिकनिकमध्ये काय झालं, तू काहीच सांगितलंच नाहीस आम्हाला. आकाश म्हणतो, अहो तुम्ही फोन पण उचलत नाही आहे, अहो तुम्हाला काय झालंय, काय लागलं आहे का? आकाश डॉक्टरांना फोन करून बोलावतो. डॉक्टर बोलतात, यांना काहीच झालं नाही आहे. आकाश टेन्शन फ्री होतो आणि सगळं आईबाबांना सांगतो. आणि त्यानंतर आकाश आईबाबा आणि वसूचा निरोप घेऊन निघतो. आईबाबा म्हणतात, काहीतरी खाऊन जा ना, किंवा आतमध्ये आंबे आहेत ते तरी घेऊन जा. आकाश म्हणतो, नाही, पुढच्या वेळेस येईन ना तेव्हा नक्कीच घेऊन जाईन. आता मनू चिनूला माझ्याशिवाय झोप लागत नाही ना, म्हणून मी आता निघतो. बनी आकाशला आवाज देतो आणि त्याला किस करतो. आणि हे सगळं वसुंधरा प्रेमाने बघत असते आणि मनामध्येच म्हणते, आकाश किती चांगला आहे, शार्दूलसारखा त्रास तरी देत नाही. वसुंधरा आकाशजवळ येते आणि आकाशला केसांच्या क्लिप देते. आकाश म्हणतो, हे काय आहे? वसुंधरा म्हणते, पिकनिकमध्ये मुलींच्या तोंडावर केस येत होते ना, त्यासाठी क्लिप्स आहेत.
आकाश घरी येतो आणि चिनू मनूला क्लिप देतो. तो म्हणतो, बघा वसुंधरा किती तुमची काळजी घेते आणि तरीही तुम्हाला वाटतं की ती तुमची आई नाही होऊ शकत. तुमचा वसुंधरावर राग कसला आहे ते तरी सांगा मला. मुली सगळं खरं खरं सांगतात. त्या म्हणतात, मंगल आजी म्हणते वसुंधरा तुमची आई झाल्यावर तुम्हाला आमच्यापासून दूर करणार. आणि हे सगळं ते आपल्या आकाशला सांगतात. आकाशला समजतं की मुलींना कोण भडकवतंय आणि आकाश विचार करायला लागतो आणि हा भाग इथेच संपतो.